गुड इव्हनिंग. नेहमीप्रमाणे आपण श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण द्रवद्रव्य विज्ञानी हा अध्याय पाहत आहोत. सो त्यातले आपले काही श्लोक झालेले आहेत आणि पाण्याच्या संदर्भातले जे श्लोक आहेत ते आपले पूर्ण झालेले होते. आणि त्यानंतर आज आपण तोय वर्ग किंवा पय वर्ग ज्याला म्हटलेला आहे तर तिथे सुरुवात करणार आहोत किंवा क्षीर वर्ग. इथेपर्यंत आपला तोय वर्ग पूर्ण झालेला होता बघून. त्याच्यामध्ये वर्षासु दिव्य नादेये परम तोये वरावरे हा श्लोक आपला झालेला होता. त्यानंतर आता क्षीर वर्ग चालू होतो. तर त्याच्यामध्ये क्षीर वर्गामध्ये अष्टविध क्षीर असं वर्णन केलेलं आहे. हे अष्टविध क्षीर कुठलं आणि त्याचे प्रत्येकाचे गुण कोणते, तर दूध कोणतं पिऊ असं बऱ्याच वेळेला आपल्याला दवाखान्यामध्ये विचारलं जातं. तर कोणतं दूध प्यायचं असं जेव्हा असतं ना, तर त्यामध्ये आपल्याला जर गुणधर्म त्याचे माहिती असतील तर योग्य अयोग्य पद्धत कोणती किंवा दूध कोणत्या प्राण्याचं घ्यायला हवं ह्या गोष्टी आपण सांगू शकतो. याच्यात एक बेसिक प्रश्न असा आहे की बरेच जण असं म्हणतात की माणूस सोडून इतर संपूर्ण जो प्राणी वर्ग आहे तो एकदा त्यांनी दूध थांबवलं की त्याच्यानंतर दुसऱ्या प्राण्याचा ते दूध पित नाहीत. परंतु माणूस एकच असा प्राणी आहे की जो दुसऱ्या प्राण्याचं दूध पितो. म्हणजे स्त्रीस्तन्य सोडवल्याच्या नंतर सुद्धा पूर्ण आयुष्यभर थोड्या कमी जास्त प्रमाणात काही ना माणूस दूध पित असतो. मग हे योग्य आहे का अयोग्य आहे, तर इतर प्राणी पित नाहीत तर निसर्गाप्रमाणे आपणही प्यायला नाही पाहिजे असं काही जणांचं मत असतं. परंतु ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की माणूस आणि इतर प्राणी ह्याच्यामध्ये जो फरक आहे ना, त्याच्यामध्ये आपण बघतो की बुद्धिमंत असणं हे माणसाचं प्रमुख गोष्ट आहे. आणि रस आणि सात धातू आणि त्याच्यातला आद्य रस धातू आणि शेवटचा शुक्र धातू, तर ह्या दोघांना सुद्धा एकाच वेळेला तर्पण करणारं प्रीणन करणारं असं हे दूध आहे. आणि म्हणून हे दूध घ्यायला हरकत काही नाहीये. फक्त कसं आहे की कुठल्याही बाबतीमध्ये अग्नी हा महत्वाचा आहे आणि जर अग्नी चांगला नसेल तर पाणी सुद्धा पचायला त्रासदायक होतं. मग अशा काही केसेसमध्ये आपण फक्त तिथे सांगितलेलं आहे की दूध घेऊ नये. जसे कफज ग्रहणीचे पेशंट असतात किंवा मिबियासिसचे पेशंट असतात किंवा मोठ्या आतड्याच्या आजारातले काही जे पेशंट असतात आणि मग तिथे सुद्धा सिद्ध दूध आपण अशा पद्धतीनं दूध वेगवेगळ्या पद्धतीनं देऊ शकत असतो. मग ही गोष्ट करत असताना योग्य अयोग्य काय किंवा आत्ताच्या दृष्टीने आपण जेव्हा बघत आहोत की दूध कोणतं आणि कसं आणि कधी घ्यायला पाहिजे, तर ह्या संदर्भात आज आपण इथे विचार करणार आहोत. स्वादुपाक रसम स्निग्धम ओजस्यम धातुवर्धनम वातपित्तहरम श्लेष्मम वृष्यम श्लेष्मलम गुरुशीतलम प्रायःपयोत्र गव्यन्तु जीवनीयम रसायनम क्षतक्षीण हितं मेध्यम बल्यम स्तन्यकरम सरम श्रम भ्रम मद अलक्ष्मी श्वास कासाति त्रुक्षुदाः जीर्णज्वरम मूत्रकृच्छ्रम रक्तपित्तंच नाशयेत. आणि मग त्याच्यानंतर हितम अत्यग्न निद्रेभ्यो गरीयो माहिषम हिमा, माहिष म्हणजे महिषाचं दूध. मग आता इथे जे सांगितलं ना, दूध म्हटल्यानंतर गोदूध, त्याच्यानंतर तेल म्हटल्यानंतर तिलतैल, त्याच्यानंतर घृत म्हटल्यावर गोघृत, हे काही नियम आहेत ना ते आयुर्वेदामध्ये अध्यारोत सांगितलेले आहेत. मग आता इथे दूध असं म्हटल्यानंतर गोदूध असे अर्थ आहे. मग आता इथे गोदुग्धाचे काय विशिष्ट गुणधर्म आहेत ते आपण बघणार आहोत. ओव्हरऑल सगळ्या दुधांचे गुणधर्म कुठले हे पहिल्या श्लोकात सांगितले. स्वादुपाक रसम स्निग्धम ओजस्यम धातुवर्धनम वात पित्त हरम वृष्यम श्लेष्मलम गुरुशीतलम प्रायः पयः इथपर्यंत. मग सर्वसाधारणतः दूध कसं असतं, तर स्वादू पाक रस, स्वादू विपाक म्हणजे विपाक त्याचा मधुर आहे आणि रस त्याचा मधुर आहे असं हे दूध आहे. स्निग्ध आहे, स्निग्ध गुणाचं दूध आहे म्हणजे ज्याच्यातून स्नेह मिळतो असं ते दूध आहे. ओजस्य धातुवर्धनम, ओजाचं आणि सगळ्या धातूंचं वर्धन करणार आहे. मग असं जर दूध असेल तर मग ते पिऊ नये असं काहीतरी स्टेटमेंट करणं ही गोष्ट थोडीशी वेगळी वाटते ना. तर शास्त्रानुसार जरी बघितलं ना तरी सुद्धा दूध घ्यायला हवं असाच अर्थ होतो. त्याच्यानंतर वात पित्त हर,
वात आणि पित्त या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर ते घालवणार आहे वृश्य आहे. वृष अर्थात वाजीकरण असं असणार आहे. आणि श्लेष्मल कफ किंचित वाढवणार गुरु आणि शीतल असं हे दूध आहे. प्रायः पयः म्हणजे प्रायः सर्वसाधारणतः थंब रूल ज्याला म्हणू, सगळी दूध जी आहेत तर ती कशी आहेत तर मधुर रसाची, मधुर विपाकाची, स्निग्ध गुणाची, त्याच्यानंतर ओजाचं वर्धन करणारी आणि धातूचं वर्धन करणारी, दोषांच्या दृष्टीने दोषघ्नता जर बघितले तर वात आणि पित्त कमी करणारी आणि किंचित श्लेष्मल असं आहे. वृश्य म्हणजे वाजीकरण आहे, गुरु आहे आणि शीतल आहे. आणि तद्वृश्यम तद रसायनम असं रसायनाच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. याचाच अर्थ ज्या ज्या वृश्य गोष्टी आहेत ना तर त्या वाजीकरणाच्या व्यतिरिक्त वापरल्या तर त्या रसायन म्हणून काम करतात. आणि म्हणूनच दूध जसं वृश्य आहे तसंच ते रसायन पण आहे. आणि म्हणून विशेषत्वाने गव्य म्हणजे गोदुग्ध जे आहे तर ते कसं आहे, अत्र गव्यम तु जीवनीयम रसायनम शतक्षीण हितम मेध्यम बल्यम स्तन्यकरम सरम. गोदुग्ध जीवनीय आहे, सगळ्यात महत्वाचा गुण जीवनीय. आता ह्याच्यामध्ये जीवनीय म्हणत असताना जीवन देणार हा एक अर्थ झालाच त्याच्यामध्ये. आणि रसायन म्हणजे सगळ्या धातूंना पुष्टी देणारा किंवा सगळ्या धातूंचं रसायन कर्म करणार असं हे दूध आहे. आता जीवनीय असा एक शब्द आलाय म्हणून एक तुम्हाला होमवर्क सांगते की जीवनीय गण कुठला ना तेवढा एक आपण लिहून काढायचा आहे. त्याच्यामध्ये दोन जीवनीय वेगवेगळ्या शब्द वापरलेले आहेत. जीवनीय गण म्हणून जो आलेला आहे तो आणि वृश्य जीवन म्हणून एक आलेला आहे तो, तर त्या दोघांचेही आपण रेफरन्सेस काढायचे आहेत. त्याच्यानंतर क्षतक क्षीण हितम, क्षतक्षीण झालेल्या माणसाला हितकर असं. आता क्षतक्षीण असं म्हणत असताना राजक्षम्याला पर्याय म्हणून क्षतक्षीण एक शब्द वापरला जातो, ज्याला आत्ताच्या आपण भाषेमध्ये ट्युबरक्युलोसिस म्हणतो, बरोबर. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे गोदुग्ध जे आहे ते हितकर आहे. आणखीन एक गोष्ट ह्याच्यामध्ये महत्वाची की क्षतानी क्षीण झालेला म्हणजे उरक्षतानी क्षीण झालेला अशा मनुष्यामध्ये सुद्धा गोदुग्ध आहे ते हितकर आहे. आणि शोषाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेत, भारशोष, अध्वशोष. तर ह्या पद्धतीने सुद्धा शोष झालेल्या लोकांमध्ये, पेशंट्स मध्ये हे जे गोदुग्ध आहे ते हितकर आहे. गोदुग्धाचा एक सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे मेध्य, बल्य, स्तन्यकर आणि सर. मेधा वाढवणार असं हे दूध आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की वेगवेगळी जी ही दूध असतात ना तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक वैद्य विशेष करून गाईचं दूध घ्या असं सांगत असतात. तर ते गाईचं दूध का तर मेध्य आहे म्हणून. मग मेध्य का तर एखाद्या गोष्टीची स्वभाव किंवा पिक्युलॅरिटीज तशी असते आणि म्हणून ते मेध्य आहे. आता इतरही दूध आहेत, मग ती जीवनी आहेत, ती रसायन आहेत, सगळ्या कर्म करणारी आहेत, परंतु गोदुग्धाचं वैशिष्ट्य असं आहे की ते मेध्य आहे. आणि म्हणून विशेषत्वाने विद्यार्थी दशेमध्ये असताना गोदुग्ध जे आहे ना तर ते आपण घ्यायला हवं. त्याच्यानंतर मेध्य आणि बल्य असं म्हटलेलं आहे. तर बल्य असं म्हणत असताना त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट असते की आपल्याला बल देणार असं हे दूध आहे. ह्या ज्या वेळेला बल देतय दूध तर त्यावेळेला विशेषत्वाने मांसाचं बल या अर्थाने. आता आपण विचार करू की म्हशीचं दूध जे आहे ते मांसाला बल देणारं जास्त प्रमाणामध्ये असेल, परंतु तरी सुद्धा तरतम भावाने सुद्धा जरी असतं ना तरी जे गोदुग्ध आहे ते सुद्धा मांसाला बल देणारं या अर्थाने ते निश्चित आहे. त्याच्यानंतर स्तन्यकर असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर स्तन्योत्पत्ती करणार असं आहे. ज्या वेळेला स्त्रियांमध्ये ज्या सुतिका अवस्थेमध्ये असणाऱ्या स्त्रिया आहेत तर त्यांच्यामध्ये स्तन्योत्पत्ती कमी असते, तर अशा वेळेला हे दूध जे आहे ना ते स्तन्यकर म्हणून उत्तम पद्धतीनं काम करतं. आणि म्हणून आपण बऱ्याच पेशंट्सना असा सल्ला देत असतो की ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेला प्रत्येक वेळेला एक अर्धा कप गाईचं दूध स्वतः त्या स्त्रीने घ्यावं, म्हणजे मग दूध सुटण्यासाठी किंवा प्रवर्तन होण्यासाठी त्याचा परिणाम चांगला येत असतो. आणि म्हणून स्तन्यकर हा शब्द महत्वाचा राहतो. त्याच्यानंतर सर गुणाचा असा आहे आणि ह्याचाच अर्थ असं होतं की मलप्रवृत्तीला सहज साफ होणं ही गोष्ट ह्या गोदुग्धाने होते. आणि म्हणून ज्या वेळेला गर्भिणी अवस्थेमध्ये 8व्या 9व्या 7व्या महिन्यामध्ये जेव्हा पेशंट्स असतात तेव्हा विशेष करून गोदुग्ध रात्रीच्या वेळेला 1 चमचा गोघृत घालून घ्यायला सांगावं. त्यांनी 2 गोष्टी होतात, एकतर जीवनीय आहे, बल्य आहे, रसायन आहे, तेव्हा गर्भाची वाढ होण्याच्या दृष्टीने महत्व असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट 7व्या महिन्यामध्ये ज्या वेळेला ऍब्डॉमेन मध्ये
गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळं सर्व इतर इंटेस्टाइन्सचं पीडन होत असतं आणि त्यामुळं काही वेळेला मलप्रवृत्ती साफ न होण्याकडे प्रवृत्ती असते. काही वेळेला जे ब्लड व्हेसल्स असतात त्याच्यावरती दाब पडून पाईल्सची संप्राप्ती होण्याची शक्यता असते आणि म्हणून मलप्रवृत्ती कठीण न होता सरत्व त्याला मेंटेन राहिलं तर पाईल्सची संप्राप्ती शरीरामध्ये घडणार नाही आणि म्हणूनच सर हा गुण या दृष्टीने महत्वाचा राहतो. त्याच्यानंतर श्रम, भ्रम, मद, अलक्ष्मी, श्वास, कास, अतितृट, क्षुधः, जीर्णज्वरम, मूत्रकृच्छ्रम, रक्तपित्तम च नाशयेत. श्रमं नाशयेत, भ्रमं नाशयेत, मदम नाशयेत, अलक्ष्मीम नाशयेत. श्रम, खूप थकवा. बऱ्याच वेळेला आत्ताच्या पेशंट्समध्ये आपण बघतोय जे कोविड पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये विशेषत्वाने की पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स मध्ये दौर्बल्य हे एक लक्षण खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. मग आता या ठिकाणी दूध घेतलं तर कफ वाढेल का वगैरे असा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो. परंतु सिद्ध दूध घेणं किंवा सुंठ घालून दूध घेणं किंवा पिप्पली घालून दूध देणं असं जर केलं गेलं ना तर त्यांच्या प्राणवाह स्रोताला सुद्धा बल मिळेल आणि त्याच्या बरोबरीनं श्रम म्हणजे थकवा कमी होईल. तर या दृष्टीने आपल्याला पोस्ट कोविड पेशंट्स मध्ये हे वापरता येतात. त्यानंतर भ्रम, चक्कर येणं. बऱ्याच वेळेला आपण बघतो की पित्त वृद्धी झाल्यानंतर भ्रम हे लक्षण दिसतं आणि वात वृद्धी झाल्यानंतर भ्रम हे लक्षण दिसतं. बऱ्याच वेळेला खूप चालल्यानंतर किंवा ट्रेकिंग नंतर वगैरे ह्या पद्धतीचं भ्रम दिसतं. तर असं ज्या वेळेला असतं ना तर त्यावेळेला जीवनीय असल्यामुळं, बल्य असल्यामुळं काय होणार आहे आणि त्याला विशेषत्वाने गुरु शीतलम असं म्हटलेलं आहे. तर शीतलत्व असल्यामुळं ही चक्कर कमी येते. दूध जे आहे ते स्वभावतः पित्ताला शमन करणार आहे आणि म्हणून चक्कर कमी करणारं म्हणून भ्रम नाशयेत. त्याच्यानंतर मदम नाशयेत, मद कमी करणारं असं म्हटलेलं आहे बरं का. तर मदाच्या वेगवेगळ्या अवस्था सांगितल्यात, प्रथम, द्वितीय आणि तृतीय मद. तर कुठल्याही गोष्टींच्या सेवनामध्ये किंवा व्यसनांमध्ये अडकलेले जे लोक असतात ना तर त्यांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा ह्या दुधाचा आपण उपयोग करू शकत असतो. मग कसं? तर त्या पेशंटचं पाणी कमी करून दुधावरती जास्तीत जास्त शिफ्ट करायचं. आहार कमी करून दुधावरती शिफ्ट करायचं. त्याच्यातून विशेषत्वाने गोदुग्ध जे आहे ते मेध्य आहे आणि त्याच्यामुळे योग्य आणि अयोग्य किंवा विवेक आणि अविवेक ह्याच्यातल्या विवेक वाढीला लागतो आणि मग काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे ह्या गोष्टी समजायला लागतात आणि मग त्या व्यसनामधनं बाहेर येणं ही गोष्ट घडू शकते. आणि म्हणून विशेषत्वाने मेध्य असल्यामुळं गोदुग्ध जे आहे तर ते आपण या दृष्टीने म्हणजे एखाद्या व्यसनामधनं बाहेर काढण्यासाठी म्हणून नक्कीच वापरू शकत असतो. त्याच्यानंतर अलक्ष्मी नाशयेत असं म्हटलंय. अलक्ष्मी याचा अर्थ शरीराची लक्ष्मी. शरीराची लक्ष्मी म्हणजेच काय आहे तर शरीर ज्या वेळेला आपण बघतोय की इम्युनिटी उत्तम असेल तर त्याला शरीराची लक्ष्मी असं म्हटलं जातं आणि हीच इम्युनिटी जर कमी असेल तर अलक्ष्मी असा शब्द वापरला जातो. आणि ही जी लक्ष्मी किंवा शरीराच्या इम्युनिटी वाढण्यासाठी म्हणून ह्याचा उपयोग होतो. म्हणजे आताच्या ह्या काळामध्ये हा पुन्हा शब्द एक महत्वाचा आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर श्वास, कास आणि अतितृट, क्षुधः यांचा नाशयेत. श्वास आणि कास ही जी लक्षणं आहेत म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे दूध प्यायल्यानंतर खोकला वाढेल. पण कोणत्या वेळेला दूध घेताय हे पण महत्वाची गोष्ट आहे. भूक लागली आणि त्यावेळेला दूध घेतलं ना तर खोकला किंवा कफकरत्व ही गोष्ट त्याच्यामध्ये दिसणार नाही. परंतु जेवण झालंय आणि रात्री झोपताना थंडीच्या काळामध्ये ग्लासभर थंड दूध प्यायलंय असं केलं तर निश्चितच तिथे वाढणार आहे. सो कोणत्या पद्धतीनं आणि कोणत्या क्रमाने आपण दूध घेतोय ह्या गोष्टीला सुद्धा तिथे महत्व राहणार आहे. त्याच्यानंतर श्वास, कास, अतितृट, अतितृष्णा जिथे जिथे आहे ना तर तिथे सुद्धा हे दूध उपयोगी पडणार आहे. विशेष करून उदरामध्ये आपण बघतो की अतिशय मंद अग्नी असतो आणि अग्नी मांद्यामुळे जी आलेली तृष्णा आहे ना तर त्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला दुधाचा फायदा करून घेता येत असतो. आणि म्हणून उदराच्या पेशंट्स मध्ये आपण बघतो की पूर्णपणे पाणी बंद करून त्यांना आपण दुधावरती शिफ्ट करत असतो आणि पूर्ण दुग्धाहार ठेवल्यानंतर ह्या पेशंट्स मध्ये संप्राप्त्या उत्तम पद्धतीने कमी येत असतात. याचं कारण शरीरामधला जो हिणकस भाग आहे किंवा जे मलस्वरूप आहे तर ते काढून टाकणं ह्या सर्व गुणांमुळे शक्य होतं. आणि शिवाय जीवनी आणि रसायन ह्या दोन्ही गोष्टी होत असल्यामुळे धातू पाक थांबवणं आणि दोषांचा पाक घडवून आणणं ही गोष्ट जी आहे ना ती आपल्याला ह्याच्यातनं मिळत असते आणि म्हणून गोदुग्धावरती उदराचे म्हणजे ॲसायटिसचे जे पेशंट असतात ना ते आपण शक्यतो शिफ्ट करत असतो. त्याच्यानंतर अतितृट, क्षुधः. अतिक्षुधः म्हणजे खूप भूक लागणं किंवा ज्याला भस्मक आपण म्हणू तर अशा ठिकाणी सुद्धा ह्याचा उपयोग आपल्याला करून घेता येतो. अतिक्षुधा असताना जर का दूध घेतलं गेलं ना तर मग त्याच्यामध्ये मेध्यत्व असल्यामुळं
आणि सरत्व असल्यामुळं दोष म्हणजे मल जर का साठून राहिलेला असेल तर तो निघून जातो, पुराण मल शुद्धी होते, वाताची गती प्राकृत होते आणि गती प्राकृत झाल्यामुळं अग्नीचं जे मापन होत असतं ते योग्य पद्धतीनं व्हायला लागतं. अग्निमापन योग्य पद्धतीनं व्हायला लागलं ना की त्याच्यामुळे काय घडतं, आपल्याला दिसतं की अतिक्षुधा ही जी गोष्ट आहे ही कमी व्हायला लागते. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्या बाबतीमध्ये आहे की जीर्णज्वरम मूत्रकृच्छ्रम, जीर्णज्वर घालवणारं असं हे गोदुग्ध आहे. आता जीर्णज्वराचा आणि गोदुग्धाचा कसा काय संबंध आहे? जर आपण चरक काढून बघितलं ना तर ज्वरे गोदुग्धम अशा पद्धतीचं आपल्याला हे सापडतं त्याच्यामध्ये बरं का, विवेचन सापडतं. मग हे गोदुग्ध कुठे आहे? तर जीर्णज्वर जिथे जिथे आहे ना तर त्या ठिकाणी आपल्याला हे गोदुग्ध वापरायचं आहे. आणि म्हणूनच जीर्णज्वरामध्ये ज्या वेळेला धातूंच्या ठिकाणी क्षीणता आलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला गोदुग्ध हे अतिशय धातुपाक कमी करण्यासाठी म्हणून काम करतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्वर घालवण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होत असतो आणि म्हणूनच ज्वरच्या जीर्ण अवस्थेमध्ये आपल्याला ह्याचा वापर करता येतो. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की मूत्रकृच्छ्रम नाशयेत असं म्हटलेलं आहे. तर मूत्रकृच्छ्रम नाशयेत, तर मूत्रकृच्छ्र म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा युरिनला जावंसं लागणं, त्याच्यानंतर युरिनला जात असताना प्रत्येक वेळेला साफ होत नाही आहे अशी पद्धतीची लक्षणं येणं. तर असं ज्या ज्या वेळेला घडतं ना तर त्या वेळेला मूत्रकृच्छ्रामध्ये याचा उपयोग होत असतो. का, तर हे शीतल आहे, दुग्ध जे आहे ते सरळ आहे आणि म्हणून बल्ल मूत्राशयाला बल देऊन मूत्रकृच्छ्र नष्ट करणं ही गोष्ट ह्याच्यामध्ये घडत असते. त्याच्यानंतर रक्तपित्ताचा नाश करणार आहे. रक्तपित्ताचा नाश दोन अर्थाने आपण इथे बघू शकतो. एकतर ऊर्ध्वग रक्तपित्त असेल तर सरत्व असल्यामुळं प्रतिमार्गम च हरणम रक्तपित्त विधीयते या न्यायाने दूध दिल्यानंतर पित्त विकृती दूर होऊन मग ऊर्ध्वगव रक्तपित्त आहे ते कमी होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रक्तपित्ताच्या संप्राप्तीमध्येच प्रामुख्याने पित्त विकृती आहे आणि त्या पित्ताचं शमन करण्याच्या दृष्टीने म्हणून गोदुग्धाचा उपयोग होत असतो. तर आता रक्तपित्ताच्या बाबतीमध्ये इथे सांगत असताना गोदुग्धाचा नस्य ह्याचा उपयोग खूपच चांगला येतो. तर या बाबतीमध्ये मला एक केस तुम्हाला नक्की सांगावीशी वाटते. तर ज्या ज्या वेळेला रक्तपित्ताचा म्हणजे अपत्यकांक्षी जे जे पेशंट्स असतात तर त्यांच्यामध्ये खूप हेवी ब्लिडिंग असणारे किंवा पित्तच्या रोजदृष्टी असणारे असे जे पेशंट असतात ना तर त्यांच्यामध्ये औदुंबर असताना एक कच्चं उंबर दुधामध्ये भिजवून ठेवायचा आणि ते दूध रोज प्राशनासाठी द्यायचं आणि त्याच दुधाचे 2 थेंब जे आहे ते नस्यासाठी वापरायचे. असं जर केलं गेलं ना तर पित्तजरोजदृष्टी कमी व्हायला लागते. पित्तजरोजदृष्टी नष्ट व्हायला लागली ना की नायडेशन चांगलं होतं आणि त्यामुळं अपत्यकांक्षींना गर्भधारणा प्राप्ती ह्या गोष्टी सहज शक्य होतात आणि त्या दृष्टीने रक्तपित्ताची चिकित्सा जी आहे ना ते गर्भस्रावी वंध्यामध्ये करावी असं म्हटलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण इथे गोदुग्धाचा उपयोग करू शकतो. सो ह्याच्यामध्ये जर का आपण गोदुग्धाचं वैशिष्ट्य बघितलं ना तर ह्याच्या कास श्वास ह्याच्यामध्ये आपण बघतो मूत्रकृच्छ्र, रक्तपित्त, जीर्णज्वर ह्या सगळ्या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेध्य, बल्य आणि स्तन्यकर ह्या गोष्टी विसरायला नाही पाहिजेत. आणि म्हणून लहान मुलांना ज्या वेळेला वरचं दूध चालू केलं जाताना तर त्यावेळेला पहिला ऑप्शन म्हणजे स्त्री स्तन्य सोडवताना पहिला ऑप्शन जो आहे तर तो शेळीचं दूध आणि दुसरा ऑप्शन जो आहे ना तर तो गाईचं दूध ह्या पद्धतीनं शिफ्ट करायला पाहिजे. याच्यानंतर जे आहे सर्वसाधारणतः सगळ्यात जास्ती आपल्या भारतामध्ये गाईचं दूध घेतलं जायचं आणि म्हणून विशेष करून आपण बघतो गाईच्या दुधाचं वर्णन जे आहे ना तर ते आधी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते माहिष म्हणजे काय तर म्हशीचं दूध. म्हशीच्या दुधाचा जेव्हा जेव्हा विचार करतो तिथे हितम अत्यग्न निद्रेभ्यो गरीयो माहिषम हिमम असं म्हटलेलं आहे. गरीय, गरीय म्हणजे काय तर जड, अत्यग्नीच्या ठिकाणी उपयोगी असणार परंतु जड म्हणजेच काय गुरुगुणाचं असणार असं हे माहिष दूध आहे. त्याच्यामध्ये त्याचा गुणधर्म जो आहे तो हिमम म्हणजे शीतवीर्याचा आहे, अत्यंत जड असणार असं आहे. मग कशासाठी हितकर आहे? अत्यग्नी आणि अनिद्रेभ्यो हितम असं आहे. आता अत्यग्नी म्हणजे काय, आता वरती जो शब्द वापरलेला आहे ना तर त्याच्यामध्ये आपण अतिक्षुध हा असा शब्द आहे आणि इथे अत्यग्नी असा शब्द आहे.
अतिक्षुधा म्हणजे वारंवार पुन्हा पुन्हा भूक लागते, पण अगदी भस्मकापर्यंत संप्राप्ती गेलेली नाहीये अशा ठिकाणी. परंतु ज्या वेळेला भस्मकाप्रमाणे संप्राप्ती आहे, तर तिथे अग्नी जो आहे ना, त्याचं तीक्ष्णत्व वाढलेलं असतं आणि त्या तीक्ष्णत्व वाढलेलं असल्यामुळं तिथे जड असणारी अशी जर का गरीयस माहिषक क्षीर असं जर तिथे गेलं, तर त्याला पचवायला वेळ लागतो आणि पुन्हा पुन्हा भूक लागणं ही जी प्रक्रिया आहे ना, तर ती स्लो डाउन आपण करू शकत असतो. सो त्या दृष्टीने हितम अत्यग्नी अनिद्रेभ्यो. आता बरेचसे पेशंट आपल्याकडे असे येत असतात, की ज्यांना निद्रानाशाचा, अल्पनिद्रतेचा त्रास असतो. बऱ्याच वेळेला असं असतं, की हे पेशंट येतात सांगतात, की 2-2, 3-3 दिवस झोप लागत नाही. खरं बघायला गेलं ना, तर झोप लागत असते, थोडा वेळ असते, पण ती जागरूक झोप असते. डीप स्लीप म्हणतो तशी नसते आणि म्हणून त्यांना झोपेचं सौख्य लाभत नाही आणि म्हणून ते म्हणत असतात, की झोप लागत नाही. दुसरी एक प्रकार असतो, की अगदी सावध झोप असते, की झोपल्यानंतर थोडाही आवाज झाला, की लगेच जाग येते. असं ज्या वेळेला असतं. आणखीन एक प्रकार असतो, ती म्हणजे की रात्री अंथरुणावर पडल्यानंतर फार उशिराने झोप लागते. ते झोपेची वाट बघायला लागली ना, की त्रास व्हायला लागतो. तर असे जे पेशंट असतात, तर त्यांच्यामध्ये हे माहिषक क्षीर म्हणजे म्हशीचं दूध वापरू शकतो. मग आता इथे आणखीन म्हशीचं दूध काय आहे, तर ते थोडंसं निद्राजनन असं आहे. कारण अनिद्रेमध्ये उपयोगी आहे म्हणून. आणि मग इथे आपण अश्वगंधा सिद्ध माहिषक क्षीर असं जर वापरलं, तर त्यामध्ये पेशंटला झोप येण्याची प्रक्रिया आहे, तर ती उत्तम पद्धतीनं घडू शकते. आणि म्हणून इथे अनिद्रा किंवा अत्यग्नी अशी जिथे-जिथे लक्षणं दिसतात ना, तर तिथे आपल्याला हे जे माहिषक क्षीर आहे, तर त्याचा उपयोग करून घेता येत असतं. आता एक अशी गोष्ट सांगितली जाते बरं का, की ज्या वेळेला अ, पैलवान आहेत ना, तर त्यांना माहिषक क्षीर द्यावं. कारण की त्यांना ताकद किंवा बल ह्या गोष्टींचा संबंध जास्ती आहे. आणि ज्या वेळेला बुद्धिजीवी जो वर्ग आहे, तर त्यांना शक्यतो गाईचं दूध द्यावं. कारण की तिथे मेध्यत्व आहे म्हणून. तर ह्या दृष्टीने मेध्य आणि बल्य ह्या 2 वेगवेगळ्या गुणांचा उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे. सो ह्या दृष्टीने जीर्णज्वर, मूत्रकृच्र, रक्तपित्त ह्याच्यामध्ये आपल्याला गोदुग्ध आणि अत्यग्नी आणि अनिद्रा ह्यांच्यामध्ये माहिष दुग्ध असं वापरायचं आहे. त्याच्यानंतरचा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये अल्पांबुपान व्यायाम कटु तिक्ता अशनैर्लघु आयम शोष ज्वर श्वास रक्तपित्तातिसारजित. आता शेळ्या अजा म्हणजे अज म्हणजे बोकड आणि आजा म्हणजे शेळी. तर हे जे शेळीचं दूध आहे किंवा शेळ्यांची जात किंवा धर्म त्यांचा कसा आहे, तर अल्प अंबू, अल्प पान, अल्प व्यायाम. अल्प अंबू म्हणजे काय? तर ह्या शेळ्या आहेत ना, तर थोडंच पाणी पितात. म्हणजे आपण जर गाईला किंवा म्हशीला पाणी दिलं, तुम्हाला माहिती असेल कुणाला तर, की बादलीभर पाणी दिलं समजा, तर गाय एक साधारण अर्धी बादली, पाव बादली असं पाणी पिईल. म्हैस जी आहे ती अर्धी ते पाऊण बादली पाणी पिईल. पण ह्या शेळ्या असतात ना, त्यांना भांडं छोटं पुरतं. म्हणजेच काय तर ते पान म्हणजे पाणी पिण्याचं प्रमाण त्यांचं कमी आहे. त्याच्यानंतर अल्प अंबू, त्याच्यानंतर अल्प अल्प अंबू पाना, अल्प व्यायाम. अल्प अंबू पान आणि अल्प व्यायाम असं नाही ते थोडासा अल्प अंबू पान व्यायाम म्हणजे कमी पाणी पितात आणि तरी व्यायाम भरपूर करतात असा अर्थ येतो त्याचा. म्हणजे काय तुम्ही जर का म्हैस बघितली असाल ना, तर ती बसून एका जागी बराच वेळ रवंथ करत असते. सो तिचं मूव्हमेंट आहे ना, ती तेवढी खूप जास्ती नाहीये. परंतु ज्यावेळेला आपण शेळी बघतो, तर तिची मूव्हमेंट खूप असते. ती एका जागी कधी उभं राहिलेली दिसतच नाही, उड्या मारत असते. सो व्यायाम हे खूप जास्ती करते आणि त्या मानाने पाण्याचं प्रमाण कमी असतं. आणि मग त्यामुळं तिचं जे दूध असतं, तर तिचे रसवीर्य विपाक कसे आहेत? कटु तिक्त अशा पद्धतीचा. म्हणजे काय? तर कटु तिक्त अशनैर लघु हलका आहार घेते. म्हणजे गाईचा कडबा आणि शेळीचा चारा जर बघितला तर शेळी हिरवा चारा जनरली चावून खात असते. तर असा जो लघुगुणात्मक आहार आहे, कटुतिक्त रसाचा असा जो आहार आहे, तर असा हे शेळ्या घेत असतात. आणि म्हणून त्यांचं दूध जे आहे ना, तर ते तसंच लघु गुणाचं असं बनतं. आणि म्हणून हे जे लघु गुणाचं असणारं, कटुतिक्त रसाचं असणारं असं जे दूध आहे, तर त्याच्यात उपयोग कुठे होतो आपल्याला? तर आजम, शोष, ज्वर, श्वास, रक्तपित्त, अतिसार, जित.
शोष शोष म्हणजे मगाशी म्हटलं ते अष्टविध शोष, हे सुद्धा आपण तुम्हाला होमवर्कला देऊया की कोणकोणते प्रकार सांगितलेले शोषाचे ते काढायचे. त्याच्यामध्ये भारशोष, रसशोष, अध्वशोष, स्त्रीशोष असे वेगवेगळे प्रकार सांगितले. तर वेगवेगळ्या कारणांनी खूप जास्ती थकलेले असे जे लोक असतात त्यांच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर ज्वरामध्ये, त्याच्यानंतर श्वासामध्ये, त्याच्यानंतर रक्तपित्तामध्ये आणि अतिसारामध्ये याचा उपयोग विशेष करून होतो. कशाचा? तर शेळीच्या दुधाचा. मग शोष, ज्वर, अतिसार. शोष हा राजयक्ष्माला पर्याय म्हणून सुद्धा वापरला जातो आणि म्हणूनच सगळ्यात उत्तम राजयक्ष्माचं औषध असं म्हणून शेळीचं दूध दिलं जातं. पूर्वीच्या काळात जर बघितलं असेल ना, तर शेळीचं दूध विशेष करून लहान मुलांना पाजलं जायचं. आता आपण बघतो की टीबी वगैरे जे आहे ना, तर ते शेळ्यांच्या संपर्कामध्ये असताना जास्ती करून होत नाही वगैरे. आणि सगळ्यात लहान मुलांना सगळ्यात पहिलं जे आत्ताच्या काळामध्ये व्हॅक्सिनेशन दिलं जातं, ते जे दिलं जातं ते टीबीचं BCG व्हॅक्सिनेशन दिलं जातं. तर मग हे जे आहे ना, तर लहान मुलांना जर का शेळीचं दूध आधीपासून दिलं गेलं, तर ते शरीरामध्ये राजयक्ष्माची संप्राप्ती होऊ नये म्हणून मदत करत राहतं आणि म्हणून ती महत्वाची गोष्ट राहते आणि म्हणून लहान मुलांना देत असताना शेळीचं दूध हे पर्यायी दूध म्हणून नक्की आपण वापरू शकत असतो. त्याच्यानंतर ज्वर असताना, श्वास असताना, रक्तपित्त असताना ह्याच्यामध्ये सुद्धा हे शेळीच्या दुधाचा उपयोग होतो आणि अतिसार असताना, मग अतिसार म्हणजे काय, तर लूज मोशन्स होत आहेत, तर अशाही अवस्थेमध्ये शेळीचं दूध द्यावं. विशेष करून ज्या वेळेला मुलांना दात येत असतात, तर अशा वेळेला ज्वर, श्वास आणि अतिसार ही लक्षणं मुलांमध्ये दिसत असतात. अशा लक्षणांमध्ये सुद्धा हे दूध आपण वापरायला हरकत नसते. बऱ्याच वेळेला अतिसार झालाय असं म्हटल्यानंतर दूध द्यावं का नाही द्यावं असा प्रश्न असतो. मग इथे आपण मुस्तासिद्ध जर का बनवून दिलं दूध किंवा बाळंशेपा किंवा बावडिंग सिद्ध अशा पद्धतीचं दिलं तर त्याच्यामध्ये उपयोग निश्चित आपल्याला चांगला दिसतो. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये औष्ट्रक म्हणजे उष्ट्र म्हणजे उंट. तर औष्ट्रक म्हणजे उंटापासून तयार झालेलं असं जे दूध आहे, तर ते कसं आहे? ईषद वृक्षोष्ण लवण औष्ट्रकम दीपनम लघु शस्तम वात कफानाह कृमी शोफ दरार्शसाम. आता हे दूध कसं आहे? औष्ट्रक म्हणजे उंटाचं दूध. तर जनरली आपण बघतो की उंट राजस्थानामध्ये किंवा कुठल्याही डेझर्ट्स मध्ये राहतात. मग ते डेझर्ट्स मध्ये राहणारे जे उंट आहेत ना, तर ते पाण्याचं प्रमाण त्यांचं म्हणजे अनेक काळ साठवून ठेवणं आणि ते पाणी वापरणं ह्या पद्धतीनं असतं. तर असं ज्या वेळेला आहे ना, हे पाण्याचं प्रमाण त्यांचं, तर त्याच्यामुळं त्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे गुणधर्मांचं मध्ये सुद्धा तसेच फरक पडत असतात. सो ह्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो, तर ईषद, वृक्ष, उष्ण, लवण. वृक्षता असते डेझर्ट्स मध्ये असते. स्निग्धता बिलकुल नसते, ह्युमिडिटी अजिबात नसते. म्हणून वृक्षता त्यांच्या दुधामध्ये सुद्धा दिसते. त्याच्यानंतर उष्णता. डेझर्ट्स उष्णच आहेत. तर सो त्या दृष्टीने उष्ण असणाऱ्या ठिकाणी म्हणून ह्या उंटांचा आपल्याला परिणाम तसाच दिसतो. इथे जो दुधाचा रस आहे ना, तो लवण रस आहे, बरं का. म्हणजे थोडंसे खारट अशा पद्धतीचं हे दूध असतं. राजस्थानामध्ये जर का आपण मिठाई बघितली ना, तर ती सुद्धा उंटाच्या दुधाची बनलेली असते. आणि म्हणूनच ती जास्त टिकत नाही. कारण लवण आणि दूध ह्या 2 गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी एकत्र जास्ती काळ राहू शकत नाहीत. आणि म्हणून सकाळी आणलेली मिठाई अगदी 2 ते 3 तासातच लगेच खराब होत असते आणि म्हणून राजस्थानातली मिठाई महाराष्ट्रात आणून किंवा राजस्थानातली मिठाई दिल्लीमध्ये आणून अशी जनरली खाल्ली जात नाही किंवा एक्सपोर्ट होत नाही त्याच्यामध्ये. याचं कारण त्याचं शेल्फ लाईफ फारच कमी राहतं. सो ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लवण रस असल्यामुळे एक महत्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे दीपना आणि लघु तर आहेच येते. तर दीपना म्हणजे काय, तर अग्नी वाढवणारा. काही गोष्टी ज्या अशा आहेत ना, की ज्याच्यामध्ये अग्नी कमी झाल्यामुळे संप्राप्त्या घडतात, तर त्यामध्ये विशेष करून हे उंटाचं दूध उपयोगी पडतं. आता तुम्ही मला विचाराल कदाचित बरं का, की हे ठीक आहे की राजस्थानामध्ये उंटाचं दूध आहे. शेळ्या, गायी आणि म्हशी तर आपल्याला इथे कुठल्याही देशामध्ये सर्वसाधारणतः मिळू शकतात. मग हे बाकीच्या ह्यांचं वर्णन एवढं कशासाठी आहे? तर आता जर तुम्ही Amazon वरती वगैरे किंवा कुठल्याही वेबसाईट वरती कुठेही चेक केलं ना, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ही दूध आहेत ना, ती अवेलेबल दिसतील आणि ते डिलिव्हरी सुद्धा मिळत असते. सो त्या दृष्टीने आता ह्याचं कमर्शियलायझेशन झाल्यामुळे काही विशिष्ट औषधांमध्ये जसं डोळ्यांचं जे नेत्रबिंदू घृत सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये शेळीचं दूध वापरावं असं आलेलं आहे. तर आपण ऑप्शन नाहीये म्हणून बऱ्याच वेळेला गाईचं दूध वापरून टाकतो. परंतु थोडीशी शोधाशोध केली तर आपल्याला ह्या गोष्टी मिळू शकत असतात.
आता समजा थोडंसं गावाकडे वगैरे आहोत, तर मग आपण ते गाईचं किंवा म्हशीचं दूध घेऊन, शेळीचं दूध आपण देऊन आपण औषधासाठी वापरू शकत असतो. परंतु आता शहरांमध्ये राहतोय, इथे शेळी दिसायलाही आपल्याला दिसत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर आपण अशा पद्धतीनं जर का फाइंड आउट केलं वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती, तर आपल्याला ही दुधं मिळू शकतात. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा, की आपल्याला जे औषध ज्या दुधात सांगितलंय ना, तर त्याचं वैशिष्ट्य काहीतरी आहे म्हणून त्या दुधामध्ये ते बनवायला सांगितलंय. सो तसं जर बनवलं गेलं ना, तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला उत्तम मिळत असतो. आणि अशा तुम्ही जस्ट एक होमवर्क म्हणून चेक करून बघा, की कॅमल मिल्क किंवा शेळीचं दूध वगैरे. तर ह्या गोष्टी सुद्धा अवेलेबल आहेत आणि आता आपण त्या गोष्टी औषधं बनवण्यासाठी फार उत्तम पद्धतीनं वापरू शकत असतो. ओके. सो आपण उंटाचं बघत होतो त्याच्यामध्ये दीपना हा एक गुणधर्म आपण विशेष करून बघितला. त्यानंतर शस्तम वात कफानाह कृमी शोफ उदर अर्शसाम. कशासाठी शस्त? शस्त म्हणजे उपयुक्त आहे. तर वात कफज व्याधींमध्ये. आता वात-कफज व्याधी असं म्हणत असताना म्हणजे वातशमन करणार आहे, कफशमन करणार आहे. पण संप्राप्त्या जर आपण बघितल्या ना, तर वात-कफज संप्राप्त्या ज्या आहेत ना, त्या शक्यतो गाठी उत्पन्न करणाऱ्या संप्राप्त्या असतात. जसं ग्रंथिरजाची संप्राप्ती बनते त्याप्रमाणे. सो ज्या ठिकाणी गाठी शरीरामध्ये बनणं, मग त्या साध्या असोत, काय कॅन्सरस ट्युमर्स किंवा नॉन कॅन्सरस ट्युमर्स, तर ते कमी करण्याच्या दृष्टीने उंटाच्या दुधाचा उपयोग होतो. सो या पण दृष्टीचा आपण विचार करायला पाहिजे कारण ते उत्तम दीपन आहे म्हणून. ज्या वेळेला विकृत अग्नी आहे ना, तर त्या वेळेला हे गाठी बनण्याचा प्रोसेस सुरू होत असतं आणि म्हणून महत्वाची गोष्ट आपण अग्नीकडे लक्ष द्यावं लागतं. शस्तम वात कफा आनाह. आनाह म्हणजे पोट फुगतंय तर त्याच्यासाठी उपयोग होतो. आणि अनाहाचा एकदम म्हणजे कसं आहे ना, की वातोदर आणि अनाह हे 2 गोष्टी ज्या आहेत ना, तर त्याचं व्यवच्छेदक निदान जे आहे ते योग्य पद्धतीनं करावं लागतं. आणि त्याचंच पुढे जे परिणमन आहे ते उदरामध्ये दिसतंय आपल्याला. सो ज्या वेळेला उदरासारखा व्याधी आहे, तर तिथे सुद्धा ह्याचा उपयोग होत असतो. उदर, अर्श आणि गुल्म असे 3 जे व्याधी आहेत ना, ते बऱ्याच वेळेला फलश्रुतींमध्ये एकत्रित सापडतात आपल्याला. याचाच अर्थ असा, की एकमेकांना निदानभूत अशाही पद्धतीने हे व्याधी होऊ शकतात. आणि म्हणून उदर, अर्श आणि गुल्म हे तिन्ही जे आहेत ना, ते एकत्रितरित्या सापडतात. त्याच्यानंतर शोफ कमी करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. सूज अंगावर आलेली असेल, तर त्याचा उपयोग उंटाच्या दुधाचा आपल्याला विशेष करून दिसून येतो. आता शोफ असं म्हणत असताना आत्ताच्या भाषेमध्ये आपण ज्याला सीआरएफचे व्याधी म्हणतो किंवा सीकेडी म्हणतो, क्रॉनिक किडनी डिसीजेस म्हणतो, तर त्याच्यामध्ये उंटाचा उपयोग होऊ शकेल का? तर हा एक विशेष करून विचार करण्याचा किंवा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे या पद्धतीने हे वापरून बघायला हवं. त्याच्यानंतरची जी हे आलेलं आहे श्लोक त्याच्यामध्ये मानुषम. मानुष म्हणजे मनुष्याचं म्हणजे स्त्रीस्तन्य कसं आहे? तर वात पित्तासृ अभिघाताक्षी रोगजित तर्पणः आश्चोतनैः नस्यैः अरुद्यम तूष्णमाविकम. इथून पुढचा श्लोक चालू होता. तर मानुषम म्हणजे स्त्री स्तन्याचा उपयोग कसा आहे? तर वात पित्त कमी करणारं आणि पित्त असृक असं म्हटलं म्हणजे वात कमी करणारं, पित्त कमी करणारं, असृक म्हणजे रक्तदोष कमी करणारं. याचाच अर्थ कसा आहे ना, इथं पित्त आणि अश्रू हे वेगवेगळे पण आपण घेऊ शकतो आणि एकत्रितरित्या पण आपण घेऊ शकतो. म्हणजेच काय पित्त रक्त असं म्हणत असताना रक्तपित्त असा अर्थ. हे रक्तपित्त कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा मानुष्य दुग्ध जे आहे त्याचा उपयोग होत असतो. अभिघात अक्षिरोगजित. अभिघात म्हणजे वेगवेगळे अभिघात त्याच्यापासून झालेल्या नेत्र रोगांवरती म्हणजे ज्याला नेत्रावरती काही फॉरेन बॉडीज किंवा इतर अभिघात असं स्त्रीस्तन्य आहे. मग आता वेगवेगळी जी घृत आश्चोतन किंवा अंजनासाठी आलेली आहेत. तर त्यामध्ये शक्यतो जर आपल्याला वापरायचं झालं तर आपण गोदुग्धाच्या ऐवजी स्त्री दुग्ध किंवा स्त्री दुग्ध नाही मिळालं तर आपण अजदुग्ध असं जर वापरलं गेलं ना तर त्याचा परिणाम जास्ती चांगला येतो. सो ह्या पद्धतीने ह्या दुधांचा विचार आपण करायला पाहिजे. इव्हन स्त्री स्तन्य सुद्धा आजकाल तुम्ही जर बघितलं ना तर जसे बँक्स असतात ना ब्लड बँक्स तसं ब्रेस्ट मिल्क बँक्स पण असतात. कारण जी मुलं काय म्हणतो आपण की दूध घेत नाहीयेत तर अशा वेळेला त्या स्त्रियांचं जे ब्रेस्ट मिल्क आहे ते प्रिझर्व्ह करण्याची सुद्धा आता बऱ्यापैकी फॅसिलिटी वगैरे उपलब्ध आहे. आणि ते दूध नंतर मग इतर मुलांना वगैरे सुद्धा देता येऊ शकत असतं. सो स्त्री स्तन्याचं महत्व आता बऱ्यापैकी लोकांना अवेअरनेस त्याचा कळलेला आहे आणि म्हणून त्याचे बँक्स वेगवेगळे झालेले आहेत.
स्त्री दुग्ध जे आहे ना, ते विशेष करून अक्षीरोगजित म्हणजे डोळ्यांवरती काम करणारं, डोळ्यांचे आजार दूर करणारं असं आहे. याच्यामध्ये एक केस तुम्हाला मला नक्की सांगावीशी वाटते. तर वापरलेलं गोदुग्ध होतं बरं का, कारण ते अवेलेबल होतं. तर एक पेशंट आलेली होती आणि तिच्या डोळ्यामध्ये तिची 2 भावंडं खेळत असताना, अगदी छोटं एक ज्युनियर सीनियरचे वगैरे होते. ते खेळत असताना रेती असते ना, ती डोळ्यात पूर्ण उडालेली होती आणि अगदी डोळा उघडत पण नव्हता आणि एकदम रडारड असं त्या मुलीची चाललेली होती. अशा वेळेला तर डोळा उघडून डोळ्यात काय गेलंय हे बघण्यापेक्षा ना, वरून नुसती डोळ्यावरती दुधाची धार धरायची आणि या अपांग प्रदेशातनं ते निघून गेलं पाहिजे ह्या पद्धतीने बंद डोळ्यावर हां. असं केल्यानंतर सुद्धा काय घडलं माहितीये का? तर ते रेतीचे कण असतात ना, तर त्याला एक आतून सुद्धा डोळ्याच्या आतून एक विशिष्ट गती प्राप्त होते आणि ते दोन्ही कॉर्नर्सला इकट्ठा जमा व्हायला लागतात आणि मग ते हळूच रेतीचे कण काढल्यानंतर मग तो डोळा उघडला गेला आणि हे सगळं होत असताना कुठे सुद्धा कंजंक्टायव्हल वुंड किंवा कॉर्नियल वुंड ह्या गोष्टी घडल्या नाहीत. आणि त्याच्यामुळं काय की अतिशय डोळा बंद करून घट्ट मिटून जोरात रडणारी ती छोटी मुलगी होती ना, तर ती सुद्धा आरामात सेफली त्याच्यातनं बाहेर आली. तर अक्षीरोगजित ह्याच्यावरून सांगते. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काही वनस्पती वगैरे तोडायला जातो किंवा स्नेही गोळा करायला जातो आणि त्यावेळेला तो चुकून आपल्या डोळ्यात उडतो किंवा अर्कक्षीर डोळ्यात उडतो काही औषधं गोळा करत असताना. तर हे जे आहेत ना, हे करोसिव्ह असतात आणि त्याच्यामुळे कॉर्नियल वुंड्स लगेचच होतात आणि कॉर्नियल वुंड एकदा का झाली, की ते परत म्हणजे हील होताना तुम्हाला तर माहितीये की ओपेसिटी तयार होते. मग अशा केसेसमध्ये ना, तिथे दुसरं काही न घेता हे आपण कलेक्शनला जातो ना, त्यावेळेला एक दुधाची पिशवी सोबत घेऊन जाईल. इफ इन केस तसं झालंच, तर छोटं भोग दुधाच्या पिशवीला पाडून ते कंटिन्युअस दुधाची धार जर ठेवली गेली, तर त्याच्यामध्ये ते वॉश ऑफ चांगलं होऊन जातं आणि मग कोरोसिव्ह ॲक्शन ह्या वेगवेगळ्या अर्कक्षीराची किंवा स्नेही होत नाही. तर ह्या दृष्टीने आपण ह्याचा विचार नक्की करायला पाहिजे. ज्या वेळेला वनस्पती आपण कलेक्ट करत असतो त्यावेळेला. आणि म्हणून अक्षीरोगजित तर्पण अश्चोतन नस्यैहि स्त्रीस्तन्याचा वापर कुठे-कुठे केलेला आहे? तर्पणासाठी, अश्चोतनासाठी आणि नस्यासाठी. नेत्रतर्पण जर का करायचं झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा उपयोग चांगला होतो. पण अक्षीरोगांना घालवणारं असं आहे. त्याच्यानंतर अश्चोतनासाठी म्हणजे डोळ्यामध्ये घालण्यासाठी, विशेषतः कुंकुणकामध्ये ह्याचा उपयोग खूप चांगला दिसतो. आणि म्हणून लहान मुलं जी असतात ना, की ज्यांचं ब्रेस्ट फीडिंग चालू असतं, तर अशा ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या मातांना आपण असं इन्स्ट्रक्शन द्यावं, की प्रत्येक वेळेला ब्रेस्ट फीडिंगच्या वेळेला डायरेक्टली ब्रेस्टमधून त्या बाळाच्या डोळ्यामध्ये दूध जाईल अशी व्यवस्था करायची पिंच केल्यानंतर. आणि तसं जर का केलं गेलं ना, तर मग डोळ्यांचे आजार न होणं किंवा चष्मा न लागणं, तर ह्या गोष्टी मुलांमध्ये आपण विशेष करून करू शकत असतो. म्हणजे जसं गर्भसंस्काराचे फायदे आहेत ना, तर त्याच पद्धतीनं बालसंस्कार सुद्धा जे आहेत ना, ते सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत आणि म्हणून स्त्रीस्तन्य जे आहे, तर त्याचं अश्चोतन लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये करणं ही गोष्ट सहज शक्य असते, ज्यावेळेला ब्रेस्टफीडिंग चालू असतं त्यावेळेला आणि म्हणून ह्याचा उपयोग आपण ह्या पद्धतीनं करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर तर्पण अश्चोतन नस्यैहि नस्यासाठी सुद्धा स्त्रीस्तन्याचा वापर केलेला आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीचं रक्तपित्त किंवा अक्षीरोग असताना तर इथे विशेषत्वाने स्त्रीस्तन्याचा नस्याचा वापर करायला हवा. काही वेळेला असं असतं, की जेव्हा ब्रेस्टफीडिंग चालू असतं आणि हे नर्सिंग मदर्स जे असतात ना, तर त्यांचं रुटीन खूप डिस्टर्ब असतं. रात्री जागरण असतं, दिवसा पण झोप मिळत नाही. अशा वेळेला बऱ्याच वेळेला पित्तामुळं काय होतं, तर डोकं दुखणं वगैरे ह्या गोष्टी होत असतात. तर अशा वेळेला इतर टपाटप गोळ्या घेऊन डोकं थांबवणं किंवा डोकं दुखतं हे न समजवणं, ह्या गोष्टींपेक्षा ना त्या स्त्रीचा स्तन्याचं नस्य जर केलं गेलं, तर हे डोकं दुखणं वगैरे थांबण्यासाठी ह्याचा उपयोग खूप चांगला होत असतो. सो ह्या दृष्टीने तर्पण अश्चोतन नस्यैहि. इथेपर्यंत हा श्लोक संपतो. याच्या पुढे जो आहे तो अरुद्यम तूष्ण माविकम वातव्याधी हरम हिद्मा श्वास पित्त कफप्रदम तू उष्णम आविकम आविक म्हणजे मेंढी मेंढी आणि शेळी याच्यात फरक आहे बरं का. आजकालच्या मुलांना बऱ्याचदा ह्या गोष्टी माहिती नसतात. तर मेंढी म्हणजे लोकर जिच्यापासून मिळते ती मेंढी आणि शेळी म्हणजे जिच्यापासून दुधासाठी जी शेळी सांभाळली जाते ती म्हणजे शेळी. तर हे जी मेंढी असते तर तिचं कसं आहे दूध तर अहृद्य आहे. हृदयाला अहितकर असं मेंढीचं दूध आहे. म्हणून मेंढीचं दूध शक्यतो प्यायलंच जात नाही. मेंढी जी आहे ना ती लोकरीसाठी संवर्धन केली जाते. आणि कसं आहे तो उष्ण गुणाचा असा आहे. तरी सुद्धा उष्ण असल्यामुळं त्याचा उपयोग काय आहे तर वात व्याधी हर. आता मेंढ्या ज्या आहेत ना त्या जर आपण बघितल्या तर त्यांच्या अंगावरती अशी खूप सारी लोकर असते.
आणि त्याच्यामुळं गुरुप्रावरण हे स्वेदन करणारं एक कारण आहे. आणि स्वेदन हे काय आहे तर वातव्याधी किंवा वाताचं उत्तम औषध म्हणून सांगितलेलं आहे स्नेह आणि स्वेदन. सो या पद्धतीनं स्वेदन करणारं आणि म्हणून स्वेदन केल्यामुळं वातव्याधी कमी करणारं अशा दृष्टीने हे वातव्याधी हर. आणखीन काय करतं तर हिदमा श्वास पित्त कफप्रद. हिदमा आणि श्वास यांच्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. आणि पित्त आणि कफ करणारं आहे म्हणजे हे उत्पन्न करणारं किंवा जास्त तयार करणारं अशा पद्धतीनं आहे. तर हिक्का किंवा श्वास ह्याच्यात सुद्धा ह्याचा उपयोग होत होता. हिक्का आणि श्वास जर का हे दोन्ही आपण व्याधी बघितले तर वाताच्या गतीच्या विकृतीमुळे होत असते. श्वासाची जी संप्राप्ती आहे त्याच्यामध्ये अदप्रतिहतो वायू अशी आहे. आणि हिक्का जी आहे ना तर ती सुद्धा श्वासाप्रमाणेच हिक्केची संप्राप्ती जाणावी असा श्लोक आहे. सो हिक्का आणि श्वास हे दोन्ही जे आहेत ना तर ते विशेषत्वाने वाताच्या विकृतीमुळे होतात. म्हणून मेंढीचं जे दूध आहे तर ते वातव्याधी नष्ट करणारं या दृष्टीने महत्वाचं आहे. मग आता आपण इथे बघायला पाहिजे की ज्या वेळेला मेंढीचं दूध शक्य आहे अवेलेबल होणं तर मग आपल्याला जानुसंधीचे पेशंट किंवा इतर कुठलेही संधिशूलाचे पेशंट किंवा पक्षवधाचे पेशंट ह्या पेशंट्स मध्ये आपल्याला मेंढीच्या दुधाचा उपयोग उत्तम पद्धतीने करून घेता येत असतो. सो कसं आहे माहितीये का आता हा अध्याय वाचताना मला पूर्ण कल्पना आहे की ह्याचे गुण आहेत त्याचे गुण आहेत त्याचे गुण आहेत. फक्त असं करण्यापेक्षा ना आपण त्याचा क्लिनिकल अप्रोच बघत जर पुढे गेलो ना तर त्याचं आपल्याला महत्व जास्त समजायला लागतं आणि लक्षात राहायला लागतं. सो त्या दृष्टीने मेंढीचं दूध वातव्याधींसाठी अतिशय उत्पन्न. त्याच्यानंतर हस्तिन्यः स्थैर्यकृत इथेपर्यंतच हा श्लोक आहे बरं का. अर्धा श्लोक असलं की जरा गडबड होते आपली ना कसे अर्थ लावायचे असं समजायला लागत नाही. सो हस्तिन्यः म्हणजे हत्तीणीचं दूध कसं आहे स्थैर्यकृत. हत्तीण स्वतः कशी आहे स्थिर गुणाची आहे. तिचे चाल सुद्धा हे तडतड तडतड नाही चालत ती शेळीसारखी. हत्तीची चाल कशी आहे गजवत असं म्हटलंय. सो गजगामिनी असा शब्द वापरला जातो अशी ऐटीत आणि डौलदार चालणाऱ्या स्त्रीला बरं का. आणि म्हणून हत्तीची जशी चाल आहे तसंच हस्तीचं स्थैर्य हे महत्वाचं आहे. सो शरीरामध्ये स्थैर्य आणण्याच्या दृष्टीने हत्तीचं दूध महत्वाचं राहतं. मग आता इथे पण असा विचार करायला पाहिजे की ज्याच्या वेळेला हायपर ऍक्टिव्हिटी असते किंवा मुलं एका जागी बसत नाहीत हायपर ऍक्टिव्ह असतात तर अशा ठिकाणी आपल्याला हत्तीणीचं दूध आपल्याला वापरता येईल. मग तिथे आपण कल्याणक घृत बनवताना जर हत्तीचं दूध वापरला तर मग तिथे त्याचा कदाचित परिणाम आणखीन चांगला येऊ शकतो. सो ह्या दृष्टीने ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि स्थिरत्व याचा अर्थ दोन पद्धतीने घ्यायला पाहिजे बरं का. स्थिरत्व म्हणजे मानसिक आणि शारीरिक सुद्धा. मग काही वेळेला आपण असं बघतो की तांडव वाताचे पेशंट असतात हा. मग त्यामध्ये हस्तकंप किंवा कंपवात ज्याला म्हणतो तर असे जे पेशंट्स असतात किंवा अनकंट्रोल्ड मुवमेंट्स असतात तर अशा ठिकाणी आपल्याला हे हत्तीणीचे दूध वापरता येईल. सो ह्या दृष्टीने हत्तीणीच्या दुधाचं महत्व राहील. त्याच्यानंतर हस्तिन्याः स्थैर्यकृत बाढम उष्णम तू एक शपम लघु शाखा वातहरम सामलम लवणम जडताकरम. बाढम उष्णम असं म्हटलंय कशाचं तू एक शपम लघु. एक शप म्हणजे एक खुरी प्राणी जे जे असतात ना म्हणजे घोडा गाढव वगैरे ह्यांना एक खूर असतात म्हणजे ते पुढचे जे पायाचे चवडे असतात ना तर त्याला खूर असं म्हटलं जातं. तर हे एक खूर असणारे जे जे प्राणी आहेत तर त्यांचं दूध कसं आहे बाढम उष्णम सगळ्यात जास्ती उष्ण असं आहे. आणि कसं आहे मात्र लघु आहे. आणि काय करतं ते तर शाखा वातहर. आता उष्ण गुण जो आहे ना तर तो वाताचं शमन करणार आहे. आणि वाताचं शमन करत असल्यामुळं शाखा वातला कमी करेल की नाही तर करेल. एकांगवात किंवा शाखागत वात यांच्यामध्ये ते उपयोगाला येतं. शाखा वातहरम सामलम थोडस आंबट असणार असं आहे. आणि लवणम जडताकरम लवण आहे. थोडस आंबट थोडस लवण म्हणजे अम्ल लवण अशा रसाचं हे दूध आहे. गाढवाचं दूध किंवा घोड्याचं दूध एक शफ जे जे आहे त्यांचं. परंतु हे कसं आहे जडताकर असं म्हटलंय. जडता म्हणजे बुद्धीत जाड्य आणणार. आणि म्हणूनच बुद्धीला जडपणा येऊ नये म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. म्हणजे घोड्याचं किंवा गाढवाचं दूध जे आहे ना तर ते जड असतं बुद्धीच्या दृष्टीने आणि म्हणून अशा ठिकाणी ते नाही वापरायचंय. मग कुठे वापरायचंय तर एकांगवात शाखागतवात ह्या पेशंट्स मध्ये आपण ते वापरू शकतो. त्याच्यानंतर पयो अभिषंती गुरु आमम युक्ता श्रुतम अतो अन्यथा.
पयः अभिष्यन्ति गुरु आमम, गुरु पयः आमम पयः अशा अर्थाने. म्हणजेच काय, आमदुग्ध म्हणजे काय, तर लगेच काढल्या जे आहे ते धारोष्ण आहे, पण काढून ठेवलेलं आहे आणि तापवलेलं नाहीये. असं जे दूध आहे ना, तर त्याला निरस दूध ज्याला आपण म्हणतो, किंवा गुरु किंवा आमदूध. आम म्हणजे ज्याच्यावर अग्निसंस्कार झालेला नाहीये असं दूध. ते कसं आहे, तर गुरु आहे, अभिषंदी आहे, आणि युक्त्या युक्त्या श्रुतम अतः अन्यथा. ते श्रुत म्हणजे तापून योग्य पद्धतीनं जर ते गार केलं तर ते युक्त आहे, अन्यथा अयुक्त आहे. अन्यथा ते घेऊ नये. अनभिषंदी म्हणजे जर का आपण तापवलं योग्य पद्धतीने तर ते अनभिषंदी होईल, परंतु न तापवलेलं असं निरस दूध जे आहे ना, तर ते मात्र शरीरामध्ये सामता उत्पन्न करणारं किंवा अभिषंद उत्पन्न करणारं असं आहे. भवेत गरीयो अतिश्रुतम धारोष्णम अमृतोपमम. भवेत गरीयः अतिश्रुत, अतिश्रुतः भवेत गरीयः, गरीयः जड, अतिश्रुत अति तापवलेलं जे दूध आहे, म्हणजे ज्याला अटीव दूध म्हणतो, बरोबर, बराच वेळ तापवलंय, बारीक केले आणि चाललंय, कोळसा न झालेला आपण, तर असं जे दूध आहे ना, तर ते आटवून बासुंदी झालेलं अशा पद्धतीचं जे दूध आहे ते कसं आहे, गरीयः खूप जड आहे. आणि धारोष्णम अमृतोपमम. धारोष्ण म्हणजे काढल्यानंतर इमिजिएटली जे गरमपणा असतो त्या दुधाला, तो जो गरमपणा, धार उष्ण, याचा अर्थ काय, की काढल्यानंतर इमिजिएट धार काढल्यानंतर जी उष्णता असते, तर ते जे आहे ते मात्र दूध जे आहे ना, ते अमृतोपम असं आहे. बऱ्याच जणांनी कोल्हापूरमध्ये दूध कट्टा आहे, तर तिथे अशा पद्धतीचं दूध नक्की बघितलेलं असेल किंवा सेवन केलेलं असेल, तर ते पिण्यामध्ये जी मजा आहे, अमृत आहे ते, तर त्या पद्धतीनं ते दूध घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये तापवण्याच्या प्रकारांवरून 3-4 प्रकार आपण बघितले. त्याच्यामध्ये आम दूध म्हणजे निरस दूध ज्याला म्हणतो, ते कसं आहे, तर गुरु आणि अभिषंती. तापून गार केलेलं जे आहे ते अगुरु किंवा लघु आणि अनभिषंदी. त्याच्यानंतर खूप वेळ तापवलेलं जे आहे, जसं अटीव दूध, तर ते जे आहे तर ते गरीयो खूप जड आहे, आणि धारोष्ण म्हणजे दूध काढल्या इमिजिएटली जे गरम आहे, तर ते अमृताप्रमाणे आहे. तर ह्या पद्धतीनं तापवण्याच्या पद्धतीवरून हे 4 प्रकार सांगितले. आता कसं आहे माहितीये का, आता पाश्चरायझेशन केलं जातं दुधाचं, म्हणजे एकदम हीट दिली जाते आणि पुन्हा एकदम गार केलं जातं. तर अशा पद्धतीनं केलेल्या दुधाचे गुण काय बदलतील आयुर्वेदाच्या अँगलने, म्हणजे ते टिकणं आणि ह्या दृष्टीने ते राहतं वगैरे, ह्या गोष्टी बरोबर आहेत, किंवा त्याच्यातला बॅक्टेरियल लोड, व्हायरल लोड ह्या गोष्टी कमी होतात, हेही बरोबर आहे. पण ह्याचा जरा विचार करायचा आणि घेऊन आणायचा. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ग्रुपवरती टाका निश्चितच, तर त्या पद्धतीनं आपल्याला ते बघता येईल. त्याच्यानंतर जे आहे अनुक्त द्रव्य जी असतात ना, किंवा अशा पद्धतीचं, तर त्याचे आपण रसवीर्य विपाक किंवा त्याचं कार्मुकत्व कसं ठरवायचं, तर ह्या पद्धतीनं आपण जर विचार करून ते ठरवायला लागलो ना, तर ते जमायला लागतं. मग नवीन जे पदार्थ आलेले असतात, की आतापर्यंत ग्रंथांमध्ये ते योग्य आहे की अयोग्य आहे, तर त्याच्यानुसार, क्रमानुसार किंवा त्याच्या संस्कारानुसार त्याचा परिणाम बदलत असतो. सो ह्या दृष्टीने त्याचा विचार आपण करायला पाहिजे. सो पयोभिष्यन्ते गुर्वामं युक्त्या श्रुतम अतः अन्यथा भवेत गरीयः अतिश्रुतम धारोष्णम अमृतोपमम. याच्यानंतर जे आलेला श्लोक, अम्लपाक रसमग्राही गुरुष्णम दधी वातजित मेदशुक्र बलश्लेष्म पित्त रक्ताग्नि शोफकृत रोचिष्णु शस्तमरुचौ शीतके विषमज्वरे पीनसे मूत्रकृच्छ्रे च रुक्षन्तु ग्रहणी गदे नैवाद्यानिशि नैवोष्णं वसन्तोष्ण शरत्सुध न अमुद्गसूपं नाक्षौद्रं तन्ना घृतसितोपलां न च अनामलकं चापि नित्यं नो मंदमन्यथा ज्वरासृक्पित्तविसर्प कुष्ठपांडु मदप्रम. हे जे सगळे श्लोक आहेत हे दह्याचे आहेत बरं का, अम्लपाक रसमपासून. सो दह्याचं जे वर्णन आहे तर ते आपण नेक्स्ट टाइम बघूयात. आज आपण दुधाचं पूर्ण केलेलं आहे. सो तुमच्या शंका जर का काही असतील तर त्या तुम्ही चॅट बॉक्स मध्ये किंवा युट्यूब मध्ये जर असाल तर तिथे सुद्धा कमेंट्स मध्ये डिरेक्टली विचारू शकता. आपण शंका असतील तर काही घेऊयात.
आणि ह्याच्या पुढे आपण प्रत्येक शुक्रवारी 4 वाजताच भेटूया. 4 हा टाइम जास्त सोयीचा पडतोय सगळ्यांच्याच दृष्टीने. सो 4 वाजता आपण भेटणार आहोत. ओके. आलेले आहेत काही क्वेश्चन्स, आपण बघूया. बरेच प्रश्न विचारले. जीवनीय गण रक्तावर प्रसादक म्हणून वापरता येईल का? पोस्ट कोविडची धातू दौर्बल्य असते, अग्नी मंद असतो, अशा वेळी कसा चिकित्सा द्यावी? तर जीवनीय गण रक्तावर प्रसादक म्हणून वापरता येईल. जीवनीय गण जो आहे ना तो ठीक आहे, म्हणजे रक्ताचं प्रसादन कशा रक्ताचं प्रसादन करेल, तर ज्या ज्या वेळेला असतो त्या दृष्टीने आपण त्याचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर पोस्ट कोविड अति दौर्बल्य असते, अग्निमंद असतो, अशा वेळी कशी चिकित्सा द्यावी? आता हा जो दुसरा प्रश्न आहे ना, तर असं आता बरेच पेशंट्स आपल्याला मिळतात बरं का, की पोस्ट कोविड नंतर खूप दौर्बल्य आहे, ज्यांनी आयुर्वेदिक आधी घेतलेली नाहीये ना कोविड झालेला असताना, तर असे पेशंट जास्ती आहेत. आणि अग्नी एकदम मंद असतं, पोट खूप जड पडतं, आदमान असतं आणि काहीही खाल्ल्यानंतर एकदम तडस लागल्यासारखं होतं. अशी बरेच पेशंटची कंप्लेंट्स आहे. असे जे पेशंट्स आहेत ना, त्याच्यामध्ये आरोग्यवर्धिनी सकाळी, अग्नितुंडी संध्याकाळी. त्याच्यानंतर दौर्बल्य कमी करण्याच्या दृष्टीने म्हणून रसपाचक अंगमर्द प्रशमन 3 वेळेला ह्या पद्धतीने आपल्याला वापरता येत असतं. चंदनबला लाक्षादी तेल जे आहे ना, तर त्याचा अधिकार जो आहे तो राज्यक्षमात पण आहे आणि ज्वरात पण आहे आणि जीर्ण ज्वरात ते विशेषत्वाने. आणि त्याच्यामुळं धातू दौर्बल्य असताना जसं आपण लघुमालिनी सुवर्णमालिनी वापरतो ना, तसं चंदनबला लाक्षादीचा स्नेहनाचा पण परिणाम उत्तम दिसतो. या पेशंट्स मध्ये लघुमालिनी वसंत, मधुमालिनी वसंत आणि सुवर्णमालिनी वसंत असं क्रमाक्रमाने वापरलं तरी त्याचा परिणाम चांगला दिसतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आल्याचा रस असताना त्याचा नाभीपुरण करायचा आणि त्याचा नाभीपुरण केल्यानंतर आत्मा नाटोप आणि अग्निमंदे ह्या गोष्टी कमी आलेल्या दिसतात. सो ह्या दृष्टीने आपल्याला देता येईल. ओके. त्याच्यानंतर मेनोपॉझल एज, कधी कधी मेन्सेस 2-2 महिन्यांनी येते तर कधी 15 दिवसांनी, याचा विचार कसा करावा? मेनोपॉझल एज जे आहे ना, तर त्याच्यामध्ये विशेषत्वाने काय होतंय, की वाताच्या गुणाचं आपल्याला अधिक्य दिसतंय आणि म्हणून जो चंचल किंवा विषमता हा वाताचा गुण आहे ना, तो तिथे दिसायला लागतो आणि म्हणून 2-2 महिन्यांनी पिरियड्स येतात, तर कधी 15-15 दिवसांनी येतात, असंही घडू शकतं. परंतु इथे वाताची गती बिघडलेली आहे असा विचार करून आपण त्या पेशंट्समध्ये वाताच्या गतीला अनुसरून औषधं द्यायचे. मग तिथे दशमूल धान्वंतराचा बस्ती वापरणं किंवा कटिस्नेहासाठी विशेष करून धान्वंतर तेल वापरणं. त्याच्यानंतर दशमूलारिष्ट 3 चमचे 2 वेळेला ह्या पद्धतीनं सतत चालू ठेवणं. त्याच्यानंतर गुदपिचू वेगवेगळे वापरणं, की जसं धान्वंतर तेल आहे किंवा सहचर तेल आहे ह्याचा विचार करावा. त्याच्यानंतर अशा पेशंट्समध्ये बऱ्याच वेळेला चिडचिड त्रागा दिसत असतो, तर त्याच्यामध्ये नस्यासाठी फलद्रुत किंवा दाडिम पुष्पाचं जे घृत आहे ना त्याचा वापर करावा. असं जर झालं ना तर मेन्सेस हळूहळू स्पेस वाढत मगच थांबायला पाहिजेत. 15-15 दिवसांनी लवकर येऊन पित्ताच्या म्हणजे पित्तच्या रजोदृष्टी लक्षणाप्रमाणे मेन्सेस थांबलेत असं शक्यतो व्हायला नाही पाहिजे. तर त्या दृष्टीने पण औषधं द्यायची. ओके. Okay. Age 20 years, hypothyroidism, hypoplastic uterus, 5.4, 1.7, 1.6. Okay. PCOD आहे, stubborn, amenorrhea, menses depend upon the hormonal medicines, history of pulmonary tuberculosis in childhood. गृहण चिकित्सा दिलेली आहे, महापेशाची दिलेले आहे, घृतपान दिलेलं आहे, फलघृत वगैरे वापरलेले, बस्ती दिलेले आहेत आणि स्टील मेनोरिया आहे आणि असाध्य व्याधी असं म्हणून धरायचं का? तर इथे कसं आहे ना, पेशंट जो आहे तर त्याच्यामध्ये हायपोप्लास्टिक युटरस आहे, म्हणजेच काय तर एंडोमेटल जे कॅव्हिटी आहे ती पण छोटी असणार आहे आणि एंडोमेटल लाइनिंग जे आहे ना त्याचाही थिकनेस कमी असणार आहे. मग ह्याच्यामध्ये 2 गोष्टींच्या दृष्टीने आपण वापर करायला पाहिजे, की वाताचा काम जे सांगितलंय त्याच्यामध्ये कर्ता गर्भाकृती नाम असं आलेलं आहे. सो वाताची गर्भ आकृती तयार करतानाची गती जी आहे ना, तर ती विकृत आहे. गर्भाशयाचा आकार जो नॉर्मल असायला पाहिजे तो हायपोप्लास्टिक आहे. म्हणजे हे बनत असतानाच त्याच्यामध्ये विकृती आली आहे.
तर इथे शमन वाताचं करायला पाहिजे. त्याच्यानंतर बृहण जे आहे ते गर्भाशयाचं करायला पाहिजे. सर्वै सर्वांग संपूर्ण ही भावे पुष्यती सप्तमी असं 7व्या महिन्याच्या काढ्यामध्ये म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण असं बघतो की 7व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झालेले जे पेशंट्स असतात ना, तर त्याच्यामध्ये प्रीमॅच्युरिटीच्या सायन्समध्ये बऱ्याच वेळेला असं दिसतं की टेस्टिकल जे असतात ते डिसेंट झालेले नसतात किंवा फिमेल असेल तर त्याच्यामध्ये लेबिया मेजोरा इज नॉट कव्हरिंग लेबिया मायनोरा वगैरे. तर अशा पद्धतीचं म्हणजे विशेष करून जेनाटल ॲपरेटसच्या संदर्भामध्ये हे 7व्या महिन्यामधले पेशंट आपल्याला सापडतात. तर असेच हायपोप्लास्टिक असणं हे सुद्धा 7व्या महिन्याशी संबंधित राहतं आणि म्हणून 7व्या महिन्याच्या नंतर शरीरामध्ये काय काय घडतं तर बृहण करणं शरीराचं या अर्थाने वजन वाढवणं आणि त्याचा सिस्टम जी आहे ना ती चालू करणं ती सुधारणं ह्या दृष्टीने 7व्या 8व्या 9व्या महिन्यामध्ये घडतात गोष्टी. मग तिथे काय आहे तर 7व्या महिन्याचा काढा 8व्या महिन्याचा काढा आणि 9व्या महिन्याचा काढा असे जे आलेले आहेत ना तर ते वापरायचे म्हणजे गर्भाशयाच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण जो सबस्टन्स ऑफ गर्भाशय असं जे म्हणतो तर तो वाढण्याच्या दृष्टीने तिथे मदत होत असते. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट इथे महत्वाची राहते ती म्हणजे की हे सगळं झालं तर काश्मीरी घृत वगैरे जे आहे ना तर ते घृतपानासाठी आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर ह्याच्या ठिकाणी इतर अजून एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की त्याच्यामध्ये हे झालेलं आहे चाइल्डहुड मध्ये पल्मनरी ट्युबरक्युलोसिस बसून गेलेला आहे. आता टीबीचा विचार करत असताना सगळे जे धातू आहेत ना त्याच्यामध्ये शोषण किंवा शोष हे लक्षण दिसतं आणि म्हणून षटफल घृत वापरणं गुडूच्यामृत वापरणं ह्या गोष्टी तिथे व्हायला पाहिजेत. मधुमालिनी वसंत वापरणं असं जर वापरलं गेलं ना तर त्याच्यामुळे हे गर्भाशयाचा आकार सुद्धा काही प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता असते आणि मग मेन्सेस व्यवस्थित येते. बऱ्याच वेळेला मेन्सेस यावेत या अर्थाने आपण म्हणजे आता तुम्ही दिलेलं असं लिहिलेलं नाहीये ते परंतु तरी सुद्धा रजप्रवर्तिनी कार्पास मुला सवलता करंज वगैरे अशी गोष्ट वापरली जाते. पण तिथे तीक्ष्णता आणि उष्णता वाढायला लागते आणि मग जो एंडोमेट्रियल लाइनिंग आहे ना तो आणखीन थिन आउट व्हायला लागतो. सो तसं झालं तर मेन्सेस येतच नाही. मग काय व्हायला पाहिजे तर तिथे बृहण करणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने आपण इथे विचार करून त्या पेशंटला 7व्या 8व्या 9व्या महिन्याची औषधं लघु आणि मधुमालिनी वसंत वापरणं फलघृत वापरणं गुडूच्यामृत देणं अशा पद्धतीचं बृहण करावं आणि त्याच्यानंतर मग ह्या विषयी विचार करायला पाहिजे म्हणजे मग पिरियड्स येतील. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात औषध दिले आणि लगेच पिरियड यायला लागला असं नाही होणार कदाचित 5-6 महिने तो घेईल आणि मग त्याच्यानंतर मात्र मेन्सेस व्यवस्थित यायला सुरुवात होते. औषधं द्यायला पाहिजेत या केसेसमध्ये. अजून एक विचारलंय वन मेल पेशंट ऑफ मेल केस इनफर्टिलिटी ऑलिव्होस्पर्मिया teratospermia, asthenospermia, addiction of अफीम and smoking, tobacco विड्रॉ केल्यानंतर मात्र सिम्पटम जातात आणि वो बेहोश हो जाता है ओके. कसं आहे ना की कुठलंही व्यसन सोडवायचं असेल तर आता आपण बघितलं की मेध्य म्हणून गो दुग्ध जे आहे ते महत्वाचं आहे. वेगवेगळी सिद्ध दूध वापरायला पाहिजेत. तृष्णा प्रशमनगण पोटामध्ये 2 वेळेला संज्ञास्थापनगण दुधाच्या सोबत वापरणं असं जर केलं ना तर बुद्धी जी आहे ना तर तिची भ्रष्टता हळूहळू कमी यायला लागते. कुठलेही व्यसन असेल तर ते अब्रप्टली सोडवलं तर त्याचा परिणाम जो आहे ना तर तो विकृतच दिसतो आणि विड्रॉल सिम्पटम्स आपल्याला जास्ती दिसायला लागतात आणि म्हणून अचानक सोडवणं असं नाही करायचं. नदी ते पादांशिक क्रमाने सोडवायला पाहिजे. विभितक जे आहे ना तर ते मदकर असं आहे परंतु तेच जर आवळा आणि हिरड्या बरोबर आलं तर ते रसायन कर्कर होतं आणि तसं होत असल्यामुळे आपण विशेष करून तिथे पहिल्यांदा विभितक त्याला ऑप्शन म्हणून द्यायचा किंवा त्याला निम्म अफीम आणि निम्म बिबितक अशा पद्धतीने ते हळूहळू रिड्यूस करायला सांगायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती शिफ्ट करायचं पूर्ण बेफळावरती अशा पद्धतीने ते हे सोडवायला पाहिजे आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो नंतर ऑलिगोस्पर्मियाचा आपल्याला घेता येईल परंतु ह्या गोष्टीतनंही त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. Geographical pattern according to बहुत से ऐसे होते हैं. CA gall bladder into genetic area please इसके बारे में बताइए. ओके. बहुत बार ऐसा होता है कि स्पेसिफिक एरियाज में स्पेसिफिक डिसीजेस दिखते हैं. सो इसके पहले जो हमने ये देखा था ना कि जो धरती रहती है उसके गुण जो है वो उसके पानी में आ जाते हैं और वही पानी हम हमेशा कंज्यूम करते हैं. सो अकॉर्डिंग टू दैट कंजम्पशन ऑफ वाटर बहुत सारे डिसीजेस हो जाते हैं. यही उसका कारण है
तो इसका रेमेडी क्या है, तो पहले तो पानी उबाल के लेना चाहिए सो दैट उसके जो दोष है वो निकल जाते हैं, और उसके बाद में जो है ना महत्वपूर्ण बात, सिद्ध जल ऐसा देना चाहिए। तो ऐसे अगर करेंगे तो स्पेसिफिक जो एरियाज है कि जिधर जो जो डिसीजेस होते हैं उससे हम मुक्त रह सकते हैं और पेशेंट को वैसे बता सकते हैं। लाइपोमामध्ये उंटाचं दूध उपयोगी होईल का, असं विचारलेलं, चांगला प्रश्न आहे. तर लवण रसाचं आहे आणि लाइपोमा जे आहेत ना, तर ते अभिष्यंद उत्पन्न मांसाचं जे हे सांगितलेले आहेत ना, स्रोतस दृष्टीची लक्षणं, त्याच्यामध्ये मांस विकृतीतनं मेदाचा पोषकांश बिघडतो आणि म्हणून त्याच्यामध्ये आलेलं आहे की अभिषंदनी भोज्यानी स्थूलानी च गुरुनीच्या. सो उंटाचं दूध तसं तितकं उपयोगी पडेल लाइपोमात असं मला तरी आता वाटत नाहीये. तर त्या दृष्टीने बघायला पाहिजे. आणि अभिषंद उत्पन्न करणारं आहे ते म्हणून. पण तिथे पाचन करणारं किंवा त्याला आपण हे म्हणतो ना, की मेदाची गती प्राकृत करणारं, तर अशा गोष्टी पाहिजेत. म्हणजे गती विकृतीमुळे ह्या गोष्टी जास्ती करून दिसतात. किंवा ह्याच्यामध्ये अगदाचा समावेश असतो. 4 पाय असणारे जे प्राणी आहेत उंदरासारखे वगैरे, तर ते चावल्यामुळे सुद्धा या पद्धतीचा लाइपोमा वगैरे येत असतात. सो त्याचाही विचार इथे करायला पाहिजे. रोज जे दूध पितो त्यात काय घालावं असं विचारलेलं आहे. 1 चिमूट सुंठ हे उत्तर आहे त्याचं. अतिशय साधं सरळ. आणि वेलची ह्या 2 गोष्टी आपण घालू शकतो. आपल्या आवडीनुसार सुद्धा ते करता येत असतात. सो रोजच्या दुधामध्ये या गोष्टी कराव्यात. अगदी लहान बाळं जर का असतील ना, तर त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तर लहान बाळ जेव्हा-जेव्हा असतं ना, तर दुधामध्ये बाळंशेपा, खडीसाखर आणि वावडिंग ह्या 3 गोष्टी घालून मग ते उकळून द्यायला पाहिजे. म्हणजे बाळाला दूध पचणं ही गोष्ट सहजी व्हायला लागते. ओके. मेध्यकर्मासाठी दूध कधी घ्यावं, सकाळी का रात्री? तर मेध्य गोष्ट जी आहे ना, ती सकाळी म्हणजे ज्यावेळेला पहाट आहे ना, त्यावेळेला सूर्य उगवल्यानंतर आपली जी बुद्धी आहे ना, ती जास्ती तल्लख होते आणि त्याच वेळेला हे मेध्यकर्म अपेक्षित आहे. तर त्याच वेळेला ह्या गोष्टी घ्यायला पाहिजेत. रात्री झोपताना जर का दूध घेतलं गेलं ना, तर मग ते जड पडणार, अभिषंधी होणार. जेवण झाल्यानंतर घेतलं तर जास्तच त्रास होणार. सो जडत्व आणणं या दृष्टीने रात्री घेतलेला दुधाचा उपयोग होतो आणि पहाटे किंवा सकाळी घेतलेला दुधाचा मेध्य असा उपयोग होतो. गांव में रहने वाले सभी लोग कहते हैं हमें दूध नहीं पचता, ऐसा क्यों होता है? अच्छा. मला तर काही असा अनुभव नाही. गावामध्ये राहणारे लोकं उलटं जास्त दूध घेतात. रादर त्यांच्याकडे बऱ्याच वेळेला गाई म्हशी वगैरे असतात. तर ताजं निरसं धारोष्ण या पद्धतीची दुधं त्यांच्याकडे असतात. आणि मग पचत नाहीये ना, तर ह्याला कारण आपला ग्राम्य आहार हे महत्वाची गोष्ट आहे. आपण काहीतरी तेलकट-तळकट दिवसभर खाणार. आजकाल गावांमध्ये पण सगळीकडे सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल असतात. ब्रेड वगैरे ह्याही गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं पोटाची पचवण्याची ताकद कमी झाली असते. दूध विकृत नाहीये, पोट विकृत आहे. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे. मिल्क पावडरचे गुणधर्म काय असतील आणि कितपत योग्य आहे? हल्ली देशी गाईचं दुधाची मिल्क पावडर मिळते. हां, देशी गाय किंवा कुठलीही गाय बरं का, किंवा कुठलीही म्हैस अशी जरी घेतली आणि तिच्या दुधाची जर आपण पावडर घेतली, तर दुधाच्या पावडर बनवण्याची प्रोसेस, आता प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला होमवर्क, प्रोसेस काय आहे ती बघायची. ते काय नुसतं उन्हामध्ये वाळवून दुधाची पावडर बनत नाही. बरोबर? मग ही दुधाची पावडर बनवत असतानाची प्रोसेस होते ना, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची होते, की त्याच्यामध्ये जे हार्मोन्स असतात ना, तर ते खूप कॉन्सन्ट्रेटेड लेव्हल्समध्ये त्याच्यामध्ये येतात. आणि गायनेकोमॅस्टिया होण्याचं कारण हे दुधाची पावडर आहे, असं बऱ्याच वेळेला दिसून येतं. किंवा इव्हन जेन्ट्स पेशंटमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होणं, अशा पद्धतीची सुद्धा लक्षणं ही मिल्क पावडरमुळे दिसतात. आणि त्याच्यामुळं डेली मिल्क पावडर कन्झ्युम करणं ही गोष्ट चुकीचीच आहे. अगदीच जिथे शक्य नाहीये किंवा तुम्हाला त्या भागामध्ये दूध मिळणारच नाहीये, तर एखाद्या वेळेस वापरलं तर गोष्ट वेगळी. पण तो प्राकृत नाही. दुधाची प्राकृत पद्धत टिकवण्याची जी आहे ना, ते तूप सिद्ध करून. म्हणजे क्षीर पाकविधीनी दूध ज्यावेळेला आपण तूप ज्यावेळेला सिद्ध करून ठेवतो ना, तर त्या पद्धतीनं तशी तुपं वापरावीत आपण. आणि ज्यांना दूध पचत नाही त्यांना अद्रक टाकून देऊ शकतो आपण. अद्रक म्हणजे सुंठ आपण जे म्हणतो ते ड्राय आणि ओलं हे एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये, देऊ शकतो.
काही प्रॉब्लेम नाही. अमातेसारात मुस्तासिद्ध दूध देता येईल का? नक्की देता येईल. ओके. निरसे दूध आणि धारोष्ण दूध यातील फरक कसा ओळखायचा? धारोष्ण म्हणजे काढल्यानंतर लगेच जे गरम असतं ते धारोष्ण, आणि निरसं म्हणजे काढून ठेवलंय पण अजून तापवलेलं नाहीये आणि ते थंड झालंय असं जे दूध आहे ते निरसं. मग ते जे निरसं दूध जे असतं ना तर ते अभिष्यंती आहे आणि मग ते जड आहे. मग ते एकदा तापून श्रुत करावं, श्रुत शीत असं करावं, म्हणजे मग ते प्राकृत गुणांचं होतं. परंतु न तापवताच ठेवलं तर मग ते निरसं दूध असं म्हणायचं. आणि काढल्या काढल्या तुम्ही बघितलं असेल गावाकडे वगैरे असते धारोष्ण दूध, तर त्याचा परिणाम आपल्याला वेगळा मिळतो आणि अमृतोपमम असं म्हटलेलं आहे. कॅमल मिल्क हाईट इन्क्रीज करण्यामध्ये यूज होऊ शकतो का? व्हेरी ओके. ज्या लोकपुरुष साम्य सिद्धांतानुसार जेव्हा आपण म्हणतो ना की उंच ज्या ज्या वनस्पती आहेत त्यांचे रस हाईट इन्क्रीज करण्यासाठी उपयोगी पडते, तर त्या दृष्टीने उंटाचा उपयोग होईल नाही असं नाही, परंतु उंटाचं दूध मगाशी म्हटल्याप्रमाणे टिकत नाही फारसा, सो त्या दृष्टीनेही त्याचा विचार व्हायला पाहिजे. पण उंची वाढेल उंटाच्या दुधाने. ओके. त्याच्यानंतर उंची वाढण्याच्या दृष्टीने जो दुधाचा वापर केला जातो ना त्याच्यामध्ये प्रामुख्याने वातपित्त कमी करणं आणि श्लेष्मल हा जो गुण आहे ना तो अपेक्षित आहे. म्हणजे थोड्याशा प्रमाणामध्ये कफ वाढला तर आणि हा बलकर जो श्लेष्मा आहे ना तो आपल्या शरीराचं वर्धन करणार आहे आणि म्हणून उंची वाढते. तर त्या कॉन्सेप्टनी गाईचं दूध जे आहे ना ते उपयुक्त ठरतं. पण लवण असणारं हे जे कॅमलचं मिल्क आहे ना तर ते थोडंसं अभिषंधी आहे. त्याच्यात ना विकृत कफ नाही ना तयार होते, ही पण गोष्ट एक बघायला हवी. पण लोकपुरुष साम्य सिद्धांताच्या नुसार जर बघितलं ना तर उंटाच्या दुधाचा उपयोग व्हायला पाहिजे. व्हेरिकोज वेन्सच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा कसा विचार करावा? खूप जास्त बल्ज झाले आहे, 1-2 वेन्स ब्रेक होऊन ब्लिडिंग होत आहे. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला लेग इरिगेशन द्यायला पाहिजे 90 डिग्रीज मध्ये 2 वेळेला 15-15 मिनिटं मिनिमम. त्यानंतर सहचर तेलाचे गंडूच करायला सांगायचे. त्याच्यानंतर प्रसारणी तेल जे आहे ना तर ते पायाच्या टोचकडून टुवर्ड्स हार्ट असं लावायला सांगायचं. पोटामध्ये देत असताना मांसभाजक पद्मकाष्ठ अशी औषधं वापरायची. कैशोर त्रिफळा, अमृता बुलबुल असं वापरायचं. पेशंटचा आहार जो आहे तो पुयोत्पत्तीचा सांगायचा. असं केल्यानंतर हे जे व्हेरिकोसिटीज असते ना ते खूप चांगल्या पद्धतीने कमी येत असते. ओके. त्याच्यानंतर आता लास्ट क्वेश्चन घेऊयात आणि थांबूयात. पेरिमेनोपॉझल हे ट्रान्झिशन सुखकर होण्यासाठी काय द्यावं? तर त्याच्यामध्ये एकतर मानस आणि शारीर या 2 गोष्टींचा विचार करायला पाहिजे. पेरिमेनोपॉझल टू मेनोपॉज असं हे ट्रान्झिशन होत असण्यासाठी कुठलाही जो चेंज असतो ना तर तो त्रासदायक असतो, तर त्याचा एक विचार करायला पाहिजे. आणि म्हणून हा जो चेंज आहे तो पटकन जेवढा ऍक्सेप्ट करता येईल ना तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला मिळतो. आणि म्हणून मन आणि शरीर या दोघांचं कोऑर्डिनेशन चांगलं राहतं, तर त्या दृष्टीने ही गोष्ट महत्वाची राहते. आणखीन अजून एक प्रश्न विचारलेला आहे तिथेच की डॉंकी मिल्क ब्युटी वाढण्यासाठी वापरले जाते, तर कारण काय असावं? छान प्रश्न आहे. तर एकशप्प जे म्हटलेले आहेत ना तर शाखा वातहर असं म्हणलं. वातहर असं म्हणत असताना वात काय करतो? तर 3 आपले जे वयव विभाग आहेत तर त्याच्यामध्ये पहिला कफाचा, मधला जो आहे तो पित्ताचा आणि शेवटचा जो तिसरा म्हणजे वृद्ध जो आहे तर तो वाताचा असं म्हटलेलं आहे. तर हे जे एकशप किंवा गाढवाचं जे दूध आहे तर ते वात कमी करणार आहे. आणि शरीरामध्ये जर का आपल्याला जरा येऊ द्यायची नसेल तर काय करायला पाहिजे? तर वाताचं शमन करायला पाहिजे. आणि जरेमुळं सुरकुत्या येणं वगैरे ह्या गोष्टी होत असतात चेहऱ्यावरती, तर त्या येऊ नयेत म्हणून ब्युटी प्रॉडक्ट्स मध्ये हे डॉंकी मिल्क वापरले जातात. अजून एक प्रश्न विचारले, दूध कधी आणि कसे कोणत्या एजला स्टॉप करावे? बिकॉज खूप प्रमाणामध्ये दूध सेवन कफवर्धक होऊ शकते का? हे म्हणजे लहान मुलांच्या मध्ये विचारलेलं आहे. तर सर्वसाधारणतः अथ जात दशने अपनयेत स्तन्यात असं म्हटलेलं आहे. सो पहिला दात आला की मग हळूहळू करून स्तन्यापनयन करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हे किती काळ किंवा किती पर्यंत द्यायचं? तर त्याच्यामध्ये एक सर्वसाधारणतः 8व्या महिन्यामध्ये दात यायला सुरुवात होते. 8व्या महिन्यामध्ये दात यायला सुरुवात झाली की दिवसाचं जे ब्रेस्ट फिडिंग आहे तर ते हळूहळू कमी करायचं आणि त्याच्यानंतर फक्त रात्रीचं ब्रेस्ट फिडिंग चालू ठेवायचं.
दिवसाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये गाईचं दूध, शेळीचं दूध किंवा मुगाचं पाणी, तांदळाचं पाणी असं करत आहार हळू-हळू वाढवायचा आहे. आणि तसं करत साधारणपणे 1 वर्षाचं बाळ होतं त्यावेळेला पूर्णपणे स्त्री स्तन्य जे आहे ते किंवा ब्रेस्ट फीडिंग जे आहे ते थांबवायला पाहिजे आणि मग गाईच्या किंवा ह्याच्या कोण आपल्या शेळीच्या दुधावरती शिफ्ट करायला पाहिजे. काही लहान मुलं खूप प्रमाणामध्ये दूध पितात आणि आहार घेत नाहीत. त्याचं कारण तेच असतं, की मुलांचा जो ओढा किंवा कल असतो ना, तर तो बऱ्याच वेळेला खेळण्याकडे जास्ती असतो. दूध प्यायलं की पोट भरल्यासारखं वाटतं आणि दूध पटकन पिऊन होतं. म्हणून दूध पितात आणि खेळत बसतात. आणि आहारामध्ये कसं असतं चव, आवड-निवड ह्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. तर आवड-निवड मुलांची योग्य पद्धतीनं डेव्हलप व्हावी ह्या दृष्टीने खूप प्रयत्न आई-वडिलांनी करावे लागतात. मग त्याच्यामध्ये क्रमाक्रमाने आहार देणं आणि कुठल्याही आहाराला स्वतः पहिल्यांदा नावं न ठेवणं ही गोष्ट करावी लागते. आईच जर म्हटली मला हीच भाजी आवडत नाही, बाबा म्हटले तीच भाजी आवडत नाही, तर मुलगा म्हणेल मला कुठल्याच भाज्या आवडत नाही. तर ह्या पद्धतीने नाही व्हायला पाहिजे आणि एक दिवस हळू करत म्हणजे 3ऱ्या वर्षामध्ये तो अन्नाद बालक आहे. तर 3ऱ्या वर्षापर्यंत तरी पूर्णपणे अन्नावरती त्यांनी डिपेंडंट व्हायला पाहिजे, शिफ्ट व्हायला पाहिजे. दुधावरती डिपेंडंट नसायला पाहिजे. सो ह्या दृष्टीने दूध हळू म्हणजे 8व्या महिन्यापासून कमी करत नेऊन नंतर फक्त 1-1 कप 2 वेळेला इथपर्यंत आणून ठेवावं आणि संपूर्ण पहिल्या वर्षाचा वाढदिवस असतो ना, तर त्यावेळेला संपूर्ण पोळी, वरण, भात, भाजी असं बाळांना जेवता यावं, अशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे. आणि ती निर्माण करण्यासाठी साधारण 5व्या-6व्या महिन्यापासून ही तयारी करावी लागते. असं आहे. ओके. सो आज आपण इथे थांबूया. पुढच्या शुक्रवारी बरोबर 4 वाजता पुन्हा भेटूया. पसायदान म्हणून सांगत आहोत. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्ध केले तेथ माझे जिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे घळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूरे पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय हो आवेजे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला